नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. लोकपोलच्या सर्वेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत. महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार. समसमान जागांची आमची मागणी. एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य. आता सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. तरुणांना वाटतं पहिलीच संधी दवडता कामा नये. युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेवरून अजित पवारांचा टोला. बारामतीतील सरकारी कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना डावलल्याची चर्चा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रम पत्रिकेत सुनेत्रा पवार आणि दादांच्या खासगी सचिवांचंच नाव, पण शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव वगळलं. बारामतीतील शासकीय कार्यक्रमाच्या बॅनरवर पवार साहेब, अजितदादा आणि माझंही नाव नाही. तसंच पवार साहेब आणि मला निमंत्रण देखील नाही. कार्यक्रमाच्या बाबतीत प्रोटोकॉल पाळला गेला नाही. प्रोटोकॉलमध्ये बदल केले असतील तर आम्हाला अवगत करावं. सुप्रिया सुळेंचं सरकारला उद्देशून ट्विट. भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या बहिणीनं घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातील मोदी बागेत गायत्री कुपेकरांनी पवारांची भेट घेतली. भेटीचं कारण अस्पष्ट. भाजपात जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडनं आग्रह केल्यानं दिल्लीत जाऊन पक्षप्रवेश केला. TV9 मराठीच्या मुलाखतीतून एकनाथ खडसेंचा मोठा दावा. एकनाथ खडसेंची भूमिका स्वार्थी. खडसेंनी एकाच घरात सगळे पक्ष आणि पद पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुलीला मंत्री करायचंय. गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका. पराभव होतोय असं वाटल्यानं महायुतीकडून योजनांना सुरुवात. एकनाथ खडसेंची टीका. महाविकास आघाडीत सध्या जोरात असून महायुतीबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचीही निशाणा. मनोज जरांगे 16 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार. फडणवीसांनी मराठ्यांविरोधात टीम तयार केली आहे. मराठा समाजाच्या विरोधात जाणाऱ्यांना मराठी धडा शिकवणार. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंमध्ये मस्ती आणि माज अवतरला. जरांगेंनी फडणवीसांच्या कुटुंबावर वैयक्तिक हल्ला केला. प्रसाद लाड यांची टीका. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक. सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक. कर्जमुक्ती, पीक विमा आणि सोयाबीन कापूस दरवाढीसाठी केले होतं अन्नत्याग आंदोलन. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण. माळशिरसमधून उत्तमराव जानकर आमचे उमेदवार असतील. धैर्यशील मोहिते पाटलांच्या पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ. धाराशिवमधील परंडा तालुक्यातील खंडेश्वरी वाडीतील कार्यक्रमात गोंधळ. सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना सावंतांच्या समर्थकांनी धमकावलं. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावा आणि कडक कारवाई करावी. पारदर्शीपणाने तपास होईल, गुन्हेगारांना शिक्षा होईल. नागपूर अपघातावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजावरा उडालाय. ट्विट करत बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर निशाणा. निवडणूक संपर्क प्रमुख नियुक्त होण्यास सोमय्या यांचा नकार. मला न विचारता निवडणूक संपर्क प्रमुख का नेमलं? मी भाजपचा सदस्य, मला इतर नियुक्ती नको. किरीट सोमय्या यांचं रावसाहेब दानवेंना पत्र लिहित खदखद व्यक्त. अजितदादा बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न आल्यानं शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखानं दादांच्या फोटोला काळं कापड लावलं. विनंती करूनही दादा मंडळाच्या भेटीला न आल्याचा आरोप. तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. दादांच्या फोटोवर काळं कापड टाकल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते आक्रमक. दादांच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जेवरेंच्या बॅनरवरील फोटो फाडला. एवढा हट्टीपणा बरा नाही. फोटोला काळं कापड लावणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचा सल्ला. तर ही महायुती आहे. खालच्या लोकांकडे बारकाईनं लक्ष द्यायला शक्य नाही. अजितदादांची प्रतिक्रिया. ही जेवरेंची वैयक्तिक भूमिका, पक्षाशी त्याचा संबंध नाही. घडलेल्या घटनेचा निषेध. वरिष्ठ कारवाई करतील. शिंदे गटाच्या पुणे संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे यांची भूमिका. भाऊसाहेब चिकटगावकर ठाकरे गट सोडणार. चिकटगावकर वैजापूरचे माजी आमदार. शरद पवार गटात जाऊन विधानसभा लढण्याच्या तयारीत. मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर. सूत्रांची माहिती. पोलीस चौकशीत जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी. साताऱ्यातील कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का. रात्री 9:10 भूकंपाचा धक्का. 3 रेक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता.
जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून 9432 तर उजव्या कालव्यातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाथसागर जलाशयाची पाणी पातळी सध्या 98.97%वर। कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या। पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार। एसटीचा विस्तार होणार। एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस येणार। 2000 नव्या गाड्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे। नाशिकच्या मालेगावमधील साकारला शेर शिवराज नावाचा गणपती सजावट देखावा। वाघनख भारतात आल्यानंतर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची प्रतिकृती। लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे निकाल येतील, त्यामुळे सत्ताधारी निवडणूक पुढे ढकलतायत। सर्वेत चांगलं यश मिळत नसल्यानं निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न। जळगावमधील शरद पवार गटाचे सतीश पाटील यांची महायुतीवर टीका। जळगावातील खड्डेमय झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरूनच राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा ताफ्यासह प्रवास। राज्यपालांच्या भेटीदरम्यान विरोधक तसेच सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून महामार्गाबाबतच्या दुरवस्थेबाबत प्रश्न। जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक। आगामी गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद सण शांततेत आणि सहकार्याने साजरे करण्याचे जिल्हा पोलीस दलाचं आवाहन। चक्क पोस्टाद्वारे ड्रगची तस्करी होत असल्याचा प्रकार उघड। पुणे येथून टपाल सेवेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर डाक कार्यालयात पोहोचले होते अंमली पदार्थांचं पार्सल। पोलिसांकडून सापळा रचून राऊत नावाच्या आरोपीला अटक। मुंबई महापालिका कार्यकारी लिपिक भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना मोठा दिलासा। भरतीतील 10वी आणि पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्णाची अट रद्द। अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्या अर्ज करण्याची गरज नाही। जीटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा। महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची 199 पदे रिक्त। कर्मचाऱ्यांअभावी रुग्णसेवा तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होण्याची शक्यता। रिझर्व्ह बँकेकडून ॲक्सिस आणि एचडीएफसी बँकला दंड। बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन आणि व्याजदरासंबंधाने काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकला एकत्रित 2.91 कोटी रुपयांचा दंड। टाटा मोटार्सकडून वेगवेगळ्या मॉडेलच्या ईव्हीच्या किमतीत 3 लाखांपर्यंत कपात। कंपनीनं नेक्सॉन ईव्हीची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत, पंच ईव्हीची किंमत 1.2 लाख तर टियागो ईव्हीची किंमत 40,000 रुपयांनी कमी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक महामंडळांना एकाच वेळी 50 कोटी रुपये मंजूर। महामंडळाच्या वतीनं राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार।